नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। वायफळीत भर चौकात धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून, 5 जण गंभीर जखमी, पूर्ववय मनस्यातून कृत्य, घटनेत कोयता तलवारीचा वापर। तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववय मनस्यातून 6 जणांवर काल सायंकाळच्या सुमारास धारदार शस्त्रानं खुनी हल्ला करण्यात आला। बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडलाय। हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय 24 या युवकाचा मृत्यू झाला आहे। या प्रकारानं वायफळे येथे दहशतीचं वातावरण तयार झालं आहे। हल्ल्यामध्ये संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर असलम शिकलगार सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव, आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवठे महांकाळ हे सर्वजण जखमी झाले आहेत। याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वायफळे येथील फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता। याच वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला भांडणे देखील झाली होती। भांडणाचे पर्यावसन अनेक वेळा मारामारी झाले होते। दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वी धारदार शस्त्रानं हल्ले झाले आहेत। या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते। गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत चालला होता। एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या। यातूनच वादवादीचा प्रकार घडत होता। हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरलाय। त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता। दरम्यान काल गुरुवार 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान 10 ते 12 जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळे येथील बस स्थानक चौकात आले। त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्यानं हल्ला चढवला। त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्याच्या मामांची 2 मुलेही होती। या दोघांवरही धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बस स्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला। दरम्यान बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार राहणार वायफळे यांच्यावरही या टोळक्यानं विनाकारण हल्ला केला। त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे। दरम्यान आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले। यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला। याचवेळी रोहितचे वडील संजय, आई जयश्री यांमध्ये आल्या। त्यांनाही या टोळक्यानं धारदार शस्त्रानं मारहाण केली। सर्वच जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। त्यानंतर या टोळक्यानं मोटरसायकलवरून धूम ठोकली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली। वायफळे बस स्थानक चौकातील सीसीटीव्ही मध्ये हा हल्ला कैद झाला आहे। सीसीटीव्ही मधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। हल्ल्यातील सर्व जखमींना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत। जखमींपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे। भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या हल्ल्यामुळे वायफळे येथे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय।